सध्याच्या काळामध्ये फूड टुरिझम हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आधी आपण तीर्थयात्रा करत होतो, आपलं शिधा घेऊन जात होतो. कालांतराने थोडं थोडं बाहेर खायला लागलो, साईट सीइंगला जायचो आणि अनुषंगाने बाहेरचं खायचो. तरी देखील अनेक वेळेला घरच्या वरणभाताचीच आठवण यायची. बाहेरचं खाताना देखील तोंड वाकडं करत आपण ते खायचो. आता काळ इतका बदललेला आहे की आता आपण खाण्यासाठीच फिरायला जातो. म्हणजे ह्याला फूड टुरिझम असं म्हणतात. आणि कुठल्याही परदेशामध्ये जायचं आहे, अनुषंगाने साईट सीइंग करायचं. खायला जायचं पहिलं तिकडे, अनुषंगाने साईट सीइंग करायचं. आणि हा जो प्रकार आहे, आणि मग जेव्हा हे करतो तर आपण काय खाल्लं ते कसं वेगळं होतं ते सांगण्याची देखील आता पुस्तकं निघू लागलेली आहेत. अनिल लेले यांचं खाणं पिणं हे एक पुस्तक आहे. त्याचप्रमाणे पुन्हा मृणाल तुळपुरेंचं मी नाव घेईन. त्यांनी माझी खाद्य भ्रमंती म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. यामधनं त्यांचा अनुभव आपल्याला प्रेरणा देतो की अरे त्यांनी हे तिकडे चाखलं होतं, हे त्यांनी पाहिलं होतं, आपणही तिकडे गेलं पाहिजे, आपणही ते पाहिलं पाहिजे. ह्या प्रकारचे देखील आपल्याला आता हे साहित्य, ज्याला आपण प्रवास वर्णन म्हणू, खाद्य प्रवास वर्णन म्हणू, अशा प्रकारचं साहित्य आपल्याकडे तयार होऊ लागलेलं आहे.